नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. निष्क्रिय लोकप्रतिनिधींची अकोलेकरांना रोज येणार आठवण. अमरावतीचे विमान अकोलेकरांना दाखविणार वाकोल्या. खामगाव नांदुरा रस्त्यावर भीषण अपघात. ट्रक आणि बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू, 20 जखमी. टॉवर चौक झाले अवैध प्रवासी वाहतुकीचा अड्डा. प्रेशर हॉर्न वाजवीत वायस ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा उच्छांद. पोलिसांच्या आदेशाला ऑटो चालकांनी धुडकावले. गणवेश दूर, रस्त्यावरची मनमानी जैसे थे. गोवंश तस्करांसाठी अर्थपूर्ण अंधार. अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील बंद सीसीटीव्ही संशयाच्या भोवऱ्यात. बुधवारी विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होईल. आता सविस्तर बातम्या. अकोल्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आठवण आता अकोलेकरांना रोज होईल. अकोलेकरांच्या डोक्यावरून विमान गेल्यावर ही आठवण अधिक गडद होईल. अमरावतीत झेपावणारे विमान अकोलेकरांना मात्र वाकोल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. विदर्भातील सर्वात जुन्या शिवनी विमानतळाचा विस्तार करण्यात अकोल्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे भान अकोलेकरांना आता रोज होणार आहे. कारण अमरावतीचे बेलोरा विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होणार आहे. अकोल्याच्या आकाशातून अमरावती येथे विमान मुंबईकडे झेपावणार असून आणि अमरावतीत उतरणार आहे. त्यामुळे अकोल्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आठवण अकोलेकरांना निश्चित होईल. बेलोरा विमानतळावरून बुधवारी 16 एप्रिल रोजी अमरावती मुंबई हवाई सेवेचा बहुप्रतीक्षित फ्लाईटचा शुभारंभ होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः 72 आसनी विमानाला मुंबईकडे झेंडा दाखवून रवाना करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. अकोल्याचे लोकप्रतिनिधी देखील या उद्घाटन सोहळ्यात निमंत्रित आहेत. त्यांची मान येथे खाली जाते की वर राहते हे पाहण्यासारखे असेल. बेलोरा विमानतळावर 2 धावपट्ट्या असून त्यांची लांबी 1850 मीटर आहे. ऑक्टोबर महिन्यापासून येथे नाईट लँडिंग सुरू होण्याची शक्यता आहे. अलायन्स एअरलाइन्स या विमानसेवेची जबाबदारी सांभाळणार आहे. अमरावतीहून मुंबईला पोहोचण्यासाठी 72 आसनी विमानाला केवळ 1 तास 45 मिनिटे लागणार आहेत. ही विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल. ATR 72 विमान बेलोरा विमानतळावरून दुपारी 4:45 मुंबईसाठी उड्डाण घेईल आणि सायंकाळी 6:30 मुंबईत पोहोचेल. तर मुंबईहून दुपारी 2:30 निघून हे विमान सायंकाळी 4:15 अमरावतीला परत येईल. खामगाव नांदुरा रस्त्यावर ट्रक आणि खासगी बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तिघांना अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बुलढाणा येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये ही भीषण टक्कर झाली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मध्य प्रदेश परिवहनची बस अचानक एका ट्रकला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की ट्रक आणि बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधील 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुलढाण्यातील अपघातानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताचे भयानक दृश्य पाहता येते. अपघात इतका भीषण होता की ट्रकमध्ये ठेवलेल्या सर्व विटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. इंदौर से आने वाली लग्जरी जो है सवारियों वाली लग्जरी, उसमें ईटा के ट्रक वाले को ठोक दिया। ईटा के ट्रक वाले, और ईटा का ट्रक जो है वो रॉन्ग साइड से आ रहा था। बताया जा रहा है कि नीमगांव के कैबिन में वहाँ पर 3 लोग फंसे हुए हैं
जिनका कोई पता नहीं है। बाकी लोगों को निकालकर हम लोगों ने बाकी गांव के लोगों की मदद से उनको खामगांव भेज दिया। राज्यात महायुती सरकार आल्यापासून अकोला शहरात अवैध धंदे फोफावले आहे। इतकेच काय तर थेट टॉवर चौकातून अवैध प्रवासी वाहतुकीला खुली सूट दिली असून याचा सामान्य जनतेला त्रास होत आहे। पण शहर वाहतूक शाखा, आरटीओ आणि पोलीस हातावर हात देऊन बसले आहेत। शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या टावर चौकात अवैध प्रवासी वाहतुकीचा अड्डा झाला आहे। यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी आणि बेशिस्तपणा दिसून येतो। शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे या गंभीर समस्येकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या ठिकाणी YS ट्रॅव्हल्स तसेच इतर खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी त्यांच्या 4 व्हीलरला प्रेशर हॉर्न बसवून ठेवले आहे। ते जनतेला येथे ठेवीस धरत आहेत। त्यांना कोणाचा पाठिंबा आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। अवैध प्रवासी वाहतूक येथून हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे। टॉवर चौकात दिवसभर खासगी वाहने प्रवाशांची अवैध वाहतूक करताना दिसतात। त्यामुळे अधिकृत बस थांबे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे। अपघातांची संख्या वाढली आहे। महायुती सरकार आल्यापासून अवैध धंदे अकोल्यात फोफावले असून या सर्व अवैध धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे। शहरात वाहतूक सुरळीत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पोलिसांनी ऑटो चालकांसाठी गणवेश अनिवार्य केला होता। 14 एप्रिल पासून या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार होती। मात्र अनेक ऑटो चालकांनी पोलिसांच्या या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्यासारखे चित्र शहरात दिसत आहे। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी ऑटो चालकांना अधिकृत गणवेश परिधान करणे बंधनकारक केले होते। मोटार वाहन कायदा कलमानुसार हा नियम लागू करण्यात आला होता। गणवेशामुळे प्रवाशांना ऑटो चालकांबद्दल विश्वास निर्माण होईल तसेच शहरात शिस्त आणि स्वच्छता नांदेल असा उद्देश यामागे होता। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांवर 14 एप्रिल 2025 पासून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला होता। मात्र आज 15 एप्रिल असूनही अनेक ऑटो चालक विना गणवेश शहरात प्रवासी वाहतूक करताना दिसत आहेत। त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला ऑटो चालकांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट होत आहे। आता वाहतूक पोलीस या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। देशमुख महिला मंडळाची मासिक सभा उत्साहात संपन्न झाली। यावेळी मंचावर मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई, प्रमुख अतिथी अश्विनीताई, उपाध्यक्ष नयनाताई, सचिव स्वप्नालीताई, कोषाध्यक्ष प्रतिभाताई, ज्येष्ठ सल्लागार कविताताई आणि मृण्मयी ग्रुपच्या ग्रुप लीडर मधुराताई उपस्थित होत्या। देशमुख महिला मंडळाची मासिक सभेची सुरुवात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे सुंदर नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले। मृण्मयी ग्रुपच्या सदस्यांनी सुंदर नृत्यांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली आणि वर्षा तर आभार प्रदर्शन साधना हिने केले। तसेच श्वेताने सामाजिक उपक्रमाची माहिती दिली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जया, विजया, शीला, सुशीला, विद्या, माधुरी, संगीता, शीतल, वर्षा, शारदा, कल्पना, पूजा, साधना, संगीता, वर्षा, अंजली, प्रिया, श्वेता, अपेक्षा, ऋतुजा, राधा आणि कल्याणी या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमामध्ये काही मनोरंजक खेळ खेळण्यात आले, ज्यामध्ये हौजी खेळामध्ये वसुधा, संगीता, सीमा, गौरी, प्रगती, संजीवनी, संगीता, साधना, वंदना, विजया, सोनाली, सिद्धी, नभा, सुनीता आणि वर्षा ह्या विजयी ठरल्या। तर दुसऱ्या खेळामध्ये मनीषा, शारदा, रेवती, हर्षा, पुष्पा, पूजा, जयश्री, शिल्पा ह्या विजयी झाल्या। ड्रेसकोडमध्ये मंजू, स्वप्नाली, वैशाली, सीमा, स्वाती, मनीषा, शिल्पा, अपेक्षा, तृप्ती, ज्योती, सीमा यांची वेशभूषा आकर्षक ठरली। तसेच मंडळाकडून गुढी सजवा ही स्पर्धा घेण्यात आली। यात प्रथम संध्या मोहन तर द्वितीय रोहिणी अमर यांना बक्षीस देण्यात आले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली
जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्यात 3.5 लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी प्रलंबित प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे। पण ई-केवायसी प्रलंबित असल्याने या 3.5 लाख राशन कार्ड धारकांना भविष्यात धान्य मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्याचा लाभ घेणाऱ्या पात्र शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र अकोला जिल्ह्यात तब्बल 3,40,000 लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता या लाभार्थ्यांचा शोध घेऊन ई-केवायसी पूर्ण करण्याची मोहीम सुरू केली आहे। अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार एकूण 13 लाख लाभार्थ्यांपैकी केवळ 9.5 लाख लाभार्थ्यांनीच त्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे। यामुळे जवळपास 3.5 लाख लाभार्थी अद्यापही या प्रक्रियेपासून दूर आहेत। शासनाने यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे। ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबियांना कॅप्टिक मार्केट योजनेअंतर्गत दरवर्षी एक साडी मोफत देण्याची शासनाची योजना आहे। या योजनेअंतर्गत साड्यांचे वितरण सध्या सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्यातील अंत्योदय कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी राज्य शासनाने कॅप्टिंग मार्केट योजना कार्यान्वित केली। अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय मागणीनुसार एकूण 45,664 साड्यांची मागणी नोंदविण्यात आली होती। यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून मार्च महिन्यात या साड्या शासकीय धान्य गोदामात प्राप्त झाल्या। एप्रिल महिन्याच्या धान्याच्या वितरणासोबतच या साड्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे। मार्च महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये साड्या पोहोचवण्यात आल्या होत्या। ई-पॉस प्रणालीद्वारे ऑनलाईन वितरण होत असल्याने मार्च महिन्यात एकूण 45,664 पात्र शिधापत्रिका धारकांपैकी 24,894 लाभार्थ्यांना साड्यांचे वितरण पूर्ण झाले आहे। उर्वरित 20,770 साड्यांचे वितरण एप्रिल महिन्यात सुरू असून ते देखील लवकरच पूर्ण होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी आश्वस्त केले की जिल्ह्यातील एकही पात्र महिला लाभार्थी साडी वितरणापासून वंचित राहणार नाही। जुन्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नॅचरोपॅथी थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम जाफर यांच्या NMMC वेदना मुक्ती केंद्रात भेट देण्याचे आवाहन नॅचरोपॅथी व ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम जाफर यांनी केले आहे। नॅचरोपॅथी व ॲक्युथेरपिस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार AMC वेदना मुक्ती केंद्रात 15 ते 20 मिनिटात वेदना मुक्ती होते, असा दावा नॅचरोपॅथी थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम जाफर यांनी केला आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या गॅपमुळे होणाऱ्या वेदना, हातामध्ये पायामध्ये मुंग्या येणे, पाय आखारणे, कर भरणे, मायग्रेनचा त्रास, छाती आखडणे, पायामध्ये आग होणे, बॉडी पेन, पाठीच्या मणक्यातील गॅप, हात वर्ण होणे, मान वाकडी, शरीरामध्ये कोठेही वेदना होत असेल तर या सर्व जुनाट वेदनांपासून मुक्ती डॉक्टर शेख इमाम जाफर यांच्या सहाय्याने 1 ते 10 वर्षापासून जुनाट वेदना फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कमी होतात। वेदना मुक्ती केंद्र मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान, गणेश रोलिंग शटरच्या बाजूला, अकोला। दिनांक 17 एप्रिल आणि 18 एप्रिलला होत असलेल्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे। 8623888443 9049831573 या क्रमांकावर नोंदणी करण्यासाठी संपर्क करावा। सर, काय नाव आपलं? संतोष गणेश खरे। कुठून आलो आपण? बोदवड, जिल्हा जळगाव। बोदवड मधून तुम्ही कुठं आलो? अकोल्याला आलो। अकोल्यामध्ये एवढे नाव आलो? हो। काय त्रास होता आपल्याला? फ्रोजन शोल्डरचा, खांद्याचा। फ्रोजन शोल्डरचा खांद्याचा प्रॉब्लेम होता। म्हणजे किती दिवसापासून त्रास होतोय? जवळपास 1-1.5 वर्षापासून। 1-1.5 वर्षापासून होतं? मग कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखवलं तुम्ही? बऱ्याच वेळा दाखवलं। किती डॉक्टरना दाखवलं एक अंदाजा? 3-4 वेळा डॉक्टरला दाखवलं, MD स्पेशलिस्टला दाखवलं। म्हणजे स्पेशलिस्टला दाखवलं तरी कमी झालं नाही? नाही। मग काय एक्सरे MRI वगैरे काय काढले का? काढले। किती काढले आतापर्यंत? 3 काढले। 3 काढले तरी पण कमी नाही झालं? नाही। आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आहेत पुण्याचे, त्यांच्या थेरपीनं तुमचं जे हात वरे जात नव्हतं किंवा जाताना त्रास होतं, वेदना होत होत्या, ते किती मिनिटांमध्ये गायब झाल्या?
त्यातले जवळपास 15 मिनिटामध्ये कमी केलं. फक्त 15 मिनिटामध्ये? हो, हो. मग डॉक्टर साहेबांनी मध्ये काही इंजेक्शन दिलं का तुम्हाला? नाही, काही इंजेक्शन नाही दिलं. नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होता हो. ते 10-15 मिनिटामध्ये वरी केलं. बिलकुल. मग वरीचे हात जात नव्हतं तुमचं, वरी करून दाखव एक वेळेस. पूर्ण वरी चालले. हो. आणि मागं कसं जात नव्हतं? म्हणजे मागं जाताना त्रास होत होता ना? हो, back म्हणजे side ला एवढं जात होतं का हात मागं? नाही जात नव्हतं एवढं. आता पूर्णपणे चाललंय? हो. काही त्रास वगैरे आहे का? नाही. ओके. मग तुम्ही ज्यावेळी एवढे लांबून जे आलो बोधवडून, मग तुम्हाला काय समाधान वाटलं का? मग की मग आलो एवढं खर्च झाला, त्या चीज झालं त्या गोष्टीचं 100% समाधान झालं. समाधान झालं? हो. ओके. मग आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये, त्यांना एक मेसेज काय देणार? त्यांनी यावं का नाही इथं? बिलकुल 100% यावं आणि डॉक्टर साहेबांचा फायदा घ्यायला पाहिजे. बिलकुल. डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार? सर तुमच्यात म्हणजे मानवी जेवढं उपकार कमीच आहे, कारण ते म्हणजे दुखणं सांगू शकत नव्हतं, एवढं कठीण होतं. एवढं त्रास होतो? हो. ओके. सर जी, क्या नाम आपका? सर नरसिंह राव है सर मेरा नाम. ओके. कहाँ से आप? सिकंदराबाद बोईगुड़ा में रहता हूँ. सिकंदराबाद में? बोईगुड़ा. तो अभी सिकंदराबाद से आए यहाँ पे? हाँ, मेरा दोस्त लतीफ बोल के ओके. उन्होंने बताया. मैं ओके. एक प्रेस रिपोर्टर जर्नलिस्ट हूँ. ओके. तो कमर में दर्द था 3 साल से. 3 साल से? हाँ, लेकिन और 1 हफ्ते से तो उठ भी नहीं सक रहा हूँ मैं. उठ भी नहीं सकते? इतना तकलीफ हो रहा था? बहुत तकलीफ हो रहा था. वो डॉक्टर को बताया तो उन्होंने MRI स्कैनिंग निकालने लगाया. हाँ. 8,000 रुपये का. 8,000 का? MRI स्कैनिंग के बाद बोला कि बहुत L4 L5 में बहुत डिस्क बल्ज हुआ है. हाँ. तो इमीडिएटली तुरंत ऑपरेशन करना है आपको. हाँ. उसके लिए 3 लाख रुपए लाओगे के बोला. अरे बाप रे. और मैं कम से कम बेड पे से उठ के उतर के बाथरूम की तरफ पे चलने मेरे से नहीं हो रहा था. इतना तकलीफ हो रहा था 8 दिन से? और 3 साल से तकलीफ है पूरा? हाँ. लेकिन ओके. अब लतीफ ने बोला कि ऐसा साहब आया एक बार आया वो बोला. तो आपको यकीन आया कि ऐसा कुछ हो सकता करके? यकीन तो नहीं आया, लेकिन दोस्त के ऊपर भरोसा था. भरोसा रखा इसलिए आए? हाँ. तो अभी फिर आपने जो शेख इमाम साहब आए पुणे से हाँ. ABC जिब्राइल हॉल में, उनके थेरेपी से हाँ. आपका 3 साल का दर्द कितने मिनट के अंदर गायब हो गया? ये 10-15 मिनट में पूरा निकल गया. पूरा? वाह वाह वाह. गुड. अभी चल सकते हैं? हाँ, अभी तो चल रहा हूँ सर. बहुत थोड़ा खुशी चल है के मेरे को. थोड़ा चल के देखो. वाह वाह वाह. गुड. थोड़ा उड़े मार के दिखाओ. उड़ा मार के दिखाओ. मारो उड़ा ऐसा जंपिंग. वाह 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 वाह. गुड गुड गुड. बढ़िया बढ़िया. आप लोगों अपने को- शेख इमाम के बारे में क्या संदेश दोगे लोगों को? बिल्कुल आपके बारे में मैं सभी लोगों को, जो मिडिल क्लास फैमिली है, जो बलंग लोगों को बता के यहाँ पर अभी कल आपको यूट्यूब में, न्यूज़ में, अपने पब्लिक ऐप में ऐसे लोग जो देखेंगे, देखने वालों को क्या संदेश दोगे कि उन्होंने एक बार अपनी थेरेपी से इलाज करना चाहिए नहीं करना चाहिए? बिल्कुल कराना चाहिए क्योंकि सर. आपका आज मेरा तो आज personal आपका 3 लाख बच गया. हाँ, मेरा पर्सनल एक्सपीरियंस जो 3 है. लाख रुपये बच गया आपका, बरोबर है? आज आप 100% एकदम ओके हो गए. अभी कुछ दर्द बचा आपके बॉडी में? पूरा का पूरा क्लियर हो गया. बहुत बढ़िया. तो आपको लतीफ भाई ने बुलाया था? लतीफ भाई. ओके. बहुत बढ़िया. ओके. गुड. चलो. ओके. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहराच्या पाणी पुरवठ्याचे मुख्य आधार असलेल्या महाड येथील काटेपूर्णा धरणातील 2 महत्त्वाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याच्या हक्कावर गदा आली आहे. महाड येथे असलेले 25 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र 1977 मध्ये सुरू झाले, तर वाढत्या पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन 1998 मध्ये 65 MLD क्षमतेचा दुसरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी 31 ऑगस्ट 2006 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अकोला महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली होती.
तेव्हापासून शहराला मनपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। गेल्या काही वर्षापासून शहरातील अनेक भागातून दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दोन्ही जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला आहे। या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने सैद्धांतिक मान्यता दिली आहे। तरीही या महत्त्वपूर्ण दुरुस्ती कामासाठी अंतिम प्रशासनीय मान्यता अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे हा आवश्यक प्रस्ताव मागील वर्षभरापासून शासन दरबारी प्रलंबित आहे। शासनाकडून होणाऱ्या या दिरंगाईमुळे अकोला शहरातील नागरिकांना भविष्यातही दूषित पाण्याचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहरातील शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। मात्र नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यासाठी मागणी सर्व स्तरावरून जोर धरत आहे। वाशिम शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून पाटणी चौक आणि रविवार बाजाराची ओळख आहे। याच बाजारपेठेकडे जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। काही वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यावरील डांबर उखडले गेले आणि संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली। सध्या या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दिवसभर वाहनांची सततची वर्दळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असते। या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यामुळे अधिक त्रस्त आहेत। नागरिकांनी वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे, मात्र त्यांच्याकडून या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। आता तरी नगरपालिकेने किंवा लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी आग्रही मागणी वाशिम शहरातील नागरिक करत आहेत। रस्त्याची दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता पाहता नागरिकांचा संयम आता तुटण्याची शक्यता आहे। गोवंश तस्करीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा दावा करत असली तरी शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था संशयास्पद आहे। अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही यंत्रणा अनेकदा बंद असल्याने गोवंश तस्करीसाठी अर्थपूर्ण अंधाराची सोय कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो। शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरात आणि महत्त्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मात्र अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कॅमेरे नियमितपणे बंद असल्याचे दिसून येत आहे। जेव्हा गोवंश तस्करीच्या घटना घडतात त्याच काळात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे हे कॅमेरे नेमके बंद होतात की हेतू पुरस्परपणे बंद केले जातात असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे। जर हे कॅमेरे नैसर्गिकरित्या बंद पडत असतील तर त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती का केली जात नाही असा सवाल गोवंश प्रेमी उपस्थित करत आहे। सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे गुन्हेगारांना आणि विशेषतः गोवंश तस्करांना त्यांच्या कृत्ये करण्यासाठी मोकळे रान मिळत आहे। पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा नियमितपणे कार्यरत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अन्यथा गोवंश तस्करांसाठी ही बंद सीसीटीव्ही यंत्रणा अर्थपूर्ण ठरल्यास आश्चर्य वाटायला नको अशी चर्चा शहरात सुरू आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। निष्क्रिय लोकप्रतिनिधींची अकोलेकरांना रोज येणार आठवण। अमरावतीचे विमान अकोलेकरांना दाखविणार वाकोल्या। खामगाव नांदुरा रस्त्यावर भीषण अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू, 20 जखमी। टॉवर चौक झाले अवैध प्रवासी वाहतुकीचा अड्डा, प्रेशर हॉर्न वाजवीत वायस ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा उच्छांद। पोलिसांच्या आदेशाला ऑटो चालकांनी धुडकावले, गणवेश दूर, रस्त्यावरची मनमानी जैसे थे।
गोवंश तस्करांसाठी अर्थपूर्ण अंधार, अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील बंद सीसीटीव्ही संशयाच्या भोवऱ्यात। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।